नीटचं निमित्त आणि गेल्या 12 वर्षातला चरमसीमेवर असलेली बेरोजगारी, त्यातून आपल्या करिअरचं भवितव्य दिसत नाही म्हणून क्रोधित असलेला युवा वर्ग आणि यांच्यासाठी जंतर मंतर ही भूमी, ज्यावरच्या आंदोलनानं गेल्या 12 वर्षामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन देशामध्ये घडवलं आणि या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याचा प्रथमच राजीनामा घेतला. जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये ज्या हिंदी मीडियामध्ये आपण पाहतो आहोत किंवा सोशल मीडियामध्ये नेहा बोरा आणि मोहम्मद इरफान या 2 व्यक्तिमत्वांना आपण पाहतो आहोत, परंतु तिसरं व्यक्तिमत्वही यामध्ये होतं जे महाराष्ट्रातून गेलेलं आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई तकने ज्याची इंटरव्ह्यू घेतलेली होती तो सिद्धार्थ साठे हा तिसरा चेहरा या आंदोलनाचा राहिलेला आहे. आणि सिद्धार्थ साठे आज आपल्या सोबत 3 वेज मीडियामध्ये आहे. सिद्धार्थ, तुझं मी सर्वप्रथम स्वागत करतो. तू जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये म्हणजे अगदी लीडवर होता पहिल्या दिवसापासून. काय तुझा प्राथमिक अनुभव या आंदोलनातला सांगतो? प्रथम तर मी या आंदोलनामध्ये जेव्हा गेलो तर ती तारीख होती 12 तारीख, म्हणजे 12 जुलैच्या दिवशी मी पोहोचलो. तर त्या अगोदर आम्ही मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलन केलं होतं 10 तारखेला. आम्ही एक विद्यार्थ्यांची युनिटी उभी केली होती मास नावाची, आणि तिच्या अंतर्गत आम्ही कॅम्पसच्या गेटवर केलं. म्हणजे मासचं त्याचं काय लॉंग फॉर्म का होता? मास म्हणजे जनतेचं मोबिलायझेशन. अच्छा, अच्छा. आणि विद्यार्थ्यांचं मास मोबिलायझेशन आम्ही करणार आणि सगळ्या संघटना मिळून त्या एका बॅनर खाली आंदोलन करूयात आपण. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी. आणि आम्ही या संदर्भात आंदोलन 10 तारखेला विद्यापीठाच्या गेटवर केलं. तेव्हा मग आम्हाला डिटेन केलं त्यांनी. साधारण 17 लोकांना डिटेन केलं. त्यामध्ये मुंबईचे AISFचे लीडर होते आमिर काझी आणि बरेच विद्यार्थी कार्यकर्ते होते. मग त्याच्यानंतर आता आम्हाला असं वाटलं की आम्ही इथे आंदोलन तर केलंय, हे पण चालू राहील, पण व्यक्तिगत मला असं वाटलं की जंतर मंतर पण एक्सप्लोर केलं पाहिजे आणि त्या जागेवरचं आपण पाहिलं पाहिजे की तिकडे जाऊन काय आहे काय नाही. तर ते पाहण्यासाठी मग मी 12 तारखेलाच तिथं पोहोचलो. मग आणि जंतर मंतरला गेल्याच म्हणजे जेव्हा मला सुरुवातीला या आंदोलनावर थोडं कन्फ्युजन होतं की म्हणजे सहजासहजी जंतर मंतरवर जागा नाही मिळत आंदोलनाला, आणि अण्णा परवानगी मिळत नाही आणि अण्णा आंदोलनाचा एक इतिहासही राहिला अशा बऱ्याच आंदोलनाला. तर माझ्या डोक्यात एक पूर्वाग्रह होता की हे आंदोलन तसं भ्रमित करणारं नसावं. म्हटलं आता प्रत्यक्षात जाऊन बघूयात. तेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा कळालं की हे आंदोलन केवळ अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांचंच आंदोलन नाहीये. तर या आंदोलनामध्ये या देशभरातल्या ज्या डाव्या संघटना, आंबेडकरी संघटना, बहुजन संघटना ज्या वर्षानुवर्ष या देशात काम करतायत ह्यांच्या येण्याच्याही अगोदरपासून, तर त्यांनी त्या जंतर मंतरवर एक आंदोलन, जमिनीवरचं आंदोलन बनवून ठेवलं आणि तिथे घोषणांमधून वगैरे प्रबोधन वगैरे त्या संघटना करत होत्या. तर ते पाहून मग मला त्या आंदोलनावर विश्वास आला एक, आणि मला ते लक्षात आलं की आपण या आंदोलनामध्ये अजून जास्त दिवस पार्टिसिपेट राहिलो. बरं, तू 12 तारखेला म्हणजे जंतर मंतरवर गेला, तर 12 तारखेपासून म्हणजे हे आंदोलन, मुख्य आंदोलन जे ते 20 जुलैला झालं. बरोबर. पण त्या दरम्यान म्हणजे या आंदोलनाचं असं म्हटलं जातं की ते काही CGPच्या ताब्यात ते आंदोलन राहिलं नाही आणि हे विद्यार्थी संघटनांनी, खास करून डाव्या आंबेडकराईट विद्यार्थी संघटनांनी काबीज केलं. पण हे कधी झालं असं, म्हणजे हे आंदोलन त्यांच्या हातात गेलं, हे तुला कधी जाणवलं? जाणवण्याचं कारण असं होतं की जेव्हा मी गेलो तर त्यावेळेस आंदोलनात तितकी गर्दी नव्हती. म्हणजे सुरुवातीचे जे 4-5 दिवस लोक यायचे जायचे, आंदोलनात बघायचे आणि जायचे. रात्री झोपता यायचं त्या जागेवर, इतकी जागा असायची. आणि 700-800 लोक त्या जागेवर असायचे. त्यानंतर दिवसभर जे लोक येत होते, तर या संघटना ज्या होत्या विद्यार्थी संघटना, या विद्यार्थी संघटनांनी आपले पेंडॉल्स टाकले होते तिथे आणि त्यांच्या पब्लिक लायब्ररी चालू केल्या होत्या तिथे त्यांनी. आणि त्या लायब्ररीमध्ये लोक यायची, पुस्तकं पाहायची. मग त्याच संघटनांची कार्यकर्ते गाणी, घोषणा या सगळ्या गोष्टी करायची तिथे, प्रबोधनाच्या गोष्टी करायची. आणि मग नवीन येणारी लोक तिथे आंदोलनात अजून ताकदीनं इन्करेज व्हायची, त्यांना मोटिवेशन मिळायचं एक. आणि ते
पाहत होतो मी की इथे हे आंदोलन फक्त स्टेजवरून न चालणारं आंदोलन नसून ते रस्त्यावरचं एक आंदोलन आता बनतंय. मग ते जे मॉबिलायझेशन सुरू झालं ते ह्या संघटनांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान होतं. त्याची प्रक्रियाच तिथून सुरू झाली आणि मग त्याला ट्रिगर झाला सोनम वांगचुक यांना, ज्या दिवशी सकाळी सकाळी उचललं, मग तेव्हा ह्या सगळ्याच मॉबिलायझेशनचा फायदा झाला. बिलकुल. पण या आंदोलनामध्ये म्हणजे जे विद्यार्थी आले ते देशभरातून, मुलीही आल्या, विद्यार्थिनी आल्या आणि या आंदोलनात म्हणजे अशी काही एक ज्याला आपण होमोजिनियस असं काही म्हणूया किंवा एका संघटनेचे ते विद्यार्थी नव्हते किंवा काय, पण या विद्यार्थी आंदोलनाने जी बंधुता देशभरात दाखवली ती म्हणजे देशभरातल्या या विद्यार्थ्यांचं नातं तिथं नेमकं कसं बंधुतेचं जमलं, म्हणजे काय परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि कसं ती बंधुता निर्माण झाली? त्याच्यावर मीच म्हणजे मला आठवतं की मला अनुजा दाखरसने हाच प्रश्न विचारला होता तिच्या मुलाखतीत की इथं सीजेपीच्या आंदोलन जे आहे सीजेपीचं ते नीटच्या प्रश्नांवर आहे, तर मग इथे आझादीच्या घोषणा का दिल्या जात आहेत किंवा इथे मुद्द्याला भरकटवून घोषणा का दिल्या जात आहेत. तर तिलाही ते तेव्हा सांगितलं होतं त्या मुलाखतीत मी की ह्या विद्यार्थ्यांना आणि मला किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना एकमेकांना जोडणारी गोष्ट काय आहे? तर या सर्वांना जोडणारी गोष्ट या सर्व विद्यार्थ्यांचं दुःख, की समदुःखी, की मी तर नीटचा पेपर नव्हता दिला, पण मी त्याच शिक्षण व्यवस्थेच्या नव्या शिक्षण धोरणाचा, NTA नावाची जी टेस्टिंग एजन्सी आणली त्यांनी तिचा शिकार आहे. तर असंच प्रत्येक या शिक्षण व्यवस्थेतून ज्याही विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय त्या सर्व समदुःखी विद्यार्थ्यांनी या मुद्द्यावर एकत्र आले आणि मला वाटतं की त्यांना जोडणारी ही गोष्ट होती की त्यांचं दुःख समान होतं. बिलकुल. या आंदोलनामध्ये म्हणजे जे मुख्य CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही काही स्थापन झालेली, परंतु ती एक संघटित झाली. पण या कॉक्रोच जनता पार्टीची नेमकी संख्या किती होती आणि विद्यार्थी वेगळ्या संघटनांची नेमकी संख्या किती होती, म्हणजे तू जे पाहिलेलं दृश्य आहे ते कसं तिथं? कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे या स्टेज जे कॉक्रोच जनता पार्टीच्या सोबतचं होतं, तर तिथे साधारणतः 200-300 हजारो विद्यार्थी थांबले. तिथे बसायला जागा होती खाली लोकांना आणि स्टेजवर सगळ्या संघटनांच्या लोकांना बोलण्याला किंवा येण्याला जाण्याला परमिशन होती. तिथे सगळ्यांना बोलू दिलं जायचं आणि त्यामुळे सगळे लीडर्स वगैरे तिथे येऊन आपलं मतही मांडायचे. तर तिथे होती एक संख्या. पण जंतर मंतरची ती जागा आहे ती एक रोड आहे. साधारणतः 100 ते 200 मीटरचा तो एक रोड आहे आणि त्यात 50 ते 60 मीटर हा स्टेज आणि त्याच्या आजूबाजूची लोक. पण त्याच्या खाली उरलेला 100 मीटर रोड जो होता तो पूर्ण संघटनांनी काबीज केलेला रोड होता आणि तिथे सगळ्या संघटनांचे आपापले पेंडॉल्स वगैरे होते. पण या आंदोलनामध्ये म्हणजे 20 जुलैला म्हणजे 18-19 जुलैला जवळपास देशभरातून लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते आणि तसं तू म्हटलं की जंतर मंतरवर आंदोलनाची परवानगी नसते, पण 20 तारखेला चलो संसद की ओर ही जी घोषणा दिली आणि त्यानंतर जी संसदेकडे वाटचाल केली तर ती नेमकी कशी होऊ दिली, म्हणजे पोलिसांनी अडवलं मग विद्यार्थ्यांनी प्रतिकार केला, नेमकं काय झालं? तर जेव्हा सोनम वांगचुकांना त्यांनी डिटेन केलं आणि ते इलिगल डिटेन्शन केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या कारणाने चुकीच्या पद्धतीने त्यांना नेलं, त्यावेळेस आंदोलन दाबलं जाईल आणि आंदोलन चिरडलं जाईल याची पूर्वकल्पना होतीच सर्व विद्यार्थ्यांना. आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 19 तारखेला सर्वच लोकांनी रात्रीच्या रात्रीतून जसं त्यांना वेळ मिळेल तसा एक दिवस अगोदरच आंदोलनाच्या जागेवर गर्दी सुरू केली. म्हणजे जंतर मंतरचा 100 ते 150 मीटरचा रोड जो होता त्याचं बॅरिगेटिंग काढून पोलिसांना ते अजून 300 मीटर दूर करून ठेवावं लागलं. याचं कारणच ते होतं की गर्दी इतकी वाढली की तिथे आतमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये हे त्यांचं होतं. आणि मग तिथेच रात्रीतून लोक एकत्र यायला लागली. तेव्हा दिल्लीमध्ये नोएडा असेल, गुडगाव असेल, दिल्लीच्या ज्या बॉर्डर्स आहेत तिथे पोलिसांनी सर्व्हेलन्स वाढवला, तिकडच्या लोकांना तिकडेच अडवलं आणि संसदेच्या परिसरात पूर्ण त्यांनी बॅरिगेटिंग लावली. तर तिथे आतमध्ये लोकांना ते येऊ देण्यास मज्जाव करत होते. पण एकंदरीत जेव्हा सकाळी ती गर्दी कंट्रोलच्या बाहेर गेली तेव्हा पोलिसांनी काय केलं, आतमध्ये येण्याची सोय केली, फक्त बाहेर जाऊ देण्याची सोय बंद केली. म्हणजे तुम्ही आतमध्ये याल पण बाहेर नाही जाऊ शकणार. आणि त्यांनी 15-15 फुटाचे असे मोठे बॅरिगेट्स जास्त वाढवले आणि ते 5 ते 6 टप्प्यात संसदेपर्यंत बॅरिगेट त्यांनी ते लावले होते. बिलकुल. बरं, या आंदोलनामध्ये म्हणजे जे CJP त्यांच्या ताब्यात राहिलं नाही किंवा त्यांना कोणी स्पॉन्सर केलं असेल त्यांच्याही ते ताब्यात राहिलं नाही, पण हे विद्यार्थी आणि खास करून जी नावं आली आयसा असेल, SFI असेल, या संघटनांनी डाव्या विद्यार्थी संघटनांनी, पण या आंदोलनामध्ये जी घोषणा दिली गेली जय 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 भीम, पण जय भीम हा निनाद
आणि आंबेडकरी विद्यार्थी संघटना म्हणून असं नावारूपाला असलेलं नाव या आंदोलनामध्ये तुला जाणवलं का, कुठलं दिसलं का, किंवा तसं होतं का? अ, म्हणजे त्या आंदोलनात मुख्य विद्यार्थी संघटना ज्या होत्या त्या आयसा असेल, AISF ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन होती, SFI होती आणि दिशा विद्यार्थी संघटना होती, कलेक्टिव्ह नावाची एक संघटना आहे त्या होत्या. या सगळ्या संघटना होत्या आणि याच जय भीम या ज्या घोषणेला त्यांनी जे सामान्यकरण केलं त्या घोषणेचं आणि ती जनमानसापर्यंत पोहोचवली त्या ह्याच संघटना होत्या. आता मला असं व्यक्तिगत वाटतं की आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या आंबेडकरी संघटनाही तिथे होत्या, पण आंबेडकरी चळवळीकडे आणि संघटनांकडे तितकी साधनं नाही आहेत की त्या साधनांच्या बळावर ती तिथे जाऊन आपली 10 ते 15 दिवस, महिनाभर आपला जमवू शकतात. पण त्या आंबेडकरी संघटनांना परकेपणा जाणवू न देण्याचं काम त्या डाव्या संघटनांनी केलं. पण अशा कुठल्या संघटना होत्या की ज्या आंबेडकरी विचारांच्या असतील त्या हो, ठिकाणी? तिथे बऱ्याच आल्या होत्या. म्हणजे मला नावं नाही सांगता येणार, पण भीम आर्मी होती, चंद्रशेखर रावण यांची. पण ती विद्यार्थी संघटना नाही, ती तर त्यांची संघटना त्यांचा जो आहे. विद्यार्थ्यांचा समूह आहे अच्छा, तो हा. आला होता. हो. आणि बापसा नावाची एक संघटना आहे JNU JNU मधली, मधली. तर ती देखील तिथे सक्रिय होती. बिरसा फुले आंबेडकर स्टुडंट असोसिएशन त्यांचं काम. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली DSF नावाची एक संघटना आहे, डेमोक्रॅटिक स्टुडंट फेडरेशन, ती देखील तिथे होती. महाराष्ट्रातून आम्ही सत्यशोधक विद्यार्थी संघटना म्हणून देखील आम्ही तिथे गेलो होतो. आमचेही कार्यकर्ते होते. आणि ज्या महाराष्ट्रातल्या ज्या डाव्या संघटना आहेत म्हणजे त्या AISF असेल किंवा SFI असेल, तर त्यांची जी कार्यकर्ती आहेत ती सुद्धा आंबेडकरी विचारसरणीची आणि त्या पद्धतीने काम करणारा, महाराष्ट्रात त्यांचं कॅडर खूप चांगल्या पद्धतीने काम करतो अशी लोक आहेत, तर ती होती. हे आंदोलन म्हणजे जेनझींचं आंदोलन असं म्हणून ओळखलं जातं. तू जेनझीचा प्रतिनिधी आहेस. म्हणजे जेनझीचं प्रतिनिधी म्हणून म्हणजे काय, जेनझी म्हणजे केवळ 97 नंतर किंवा त्यानंतर जन्माला आलेली पिढी एवढंच त्याचं एक स्वरूप सांगता येईल, की आणखी नेमकं काय वैशिष्ट्य आहेत या जेनझींची? म्हणजे मला जेएनजी फक्त म्हणजे टेक्निकली जर पाहायला गेलं तर ते 97 नंतर जन्माला आलेल्या लोकांची एक पिढी असं त्याचं जरी नाव असेल, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेनजी अशी पिढी आहे, त्या पिढीवर संस्कार जुन्या पिढीचे झालेत आणि जुन्या पिढीतल्या काळात जे सत्ताधाऱ्यांनी उन्माद केलेत, जे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या राजकारणातून मग ते प्रत्येक आंदोलनात असेल, मग ते रामरथ यात्रा असेल किंवा सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयोग असतील, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ही जेनजी पिढी जन्माला आली आहे. आणि या जेनजी पिढीचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की ही मोदीच्या काळात मोठी झाली. म्हणजे जेनजी 2097 पासून जन्माला आली, पण आमची सर्वांची राजकीय समज जी आहे ती 2014 नंतर निर्माण झाली, कारण आम्ही तेव्हा 7वी-8वीतून नुकतेच बाहेर आलो होतो. तर आम्ही तेव्हापासून आतापर्यंत जगतोय तो मोदीचाच काळ आहे. तर त्या काळामध्ये आम्हाला किंवा या जेनजी पिढीला कदाचित हे वाटलं नसेल की हे जे सरकार आहे हे सरकार त्यांचं आहे बाबा किंवा त्यांच्यासाठी काम करतं. तर ही तर्क करणारी पिढी आहे, त्यांच्याकडे तर्क करण्याची साधनं जास्त आहेत आणि त्याच काळात तंत्रज्ञान आलं, त्याच्यामुळे तर्क करण्याच्या साधनांमध्ये अजून बळ मिळालं. त्यामुळे मग कदाचित मला असं वाटतं की केवळ वयोमर्यादा ही जेनजीची अट नसून ती जी सामाजिक जागरूकता आहे, जी राजकीय जागरूकता आहे, तर त्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातूनही या जेनजी पिढीची जी जडणघडण आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपण. बिलकुल. पण असं म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी जेनजीच्या आंदोलनामध्ये सामील विद्यार्थी त्यापैकी बरेच प्रतिनिधी असं म्हणत होते की आम्ही 2014 मध्ये मोदींना मतदानही केलेलं आहे. 97ची जन्मलेली पिढी या देशामध्ये 91 मध्ये जागतिकीकरण किंवा खाजगीकरण सुरू झालं आणि आता त्याचे मोठे परिणाम समोर आलेले आहेत, परंतु तुलनात्मक दृष्ट्या या जेनजीकडे तो अनुभव नाहीये. तरीही ही जी व्यवस्था आहे म्हणजे ही भांडवलशाहीची व्यवस्था आहे आणि नव्या तरुणांना तिथं जागा नाही, ही जी समज या जेनजींना आली ती नेमकी कशामुळे आली? ती येण्याची कारणं जी आहेत ना ती अशी एक म्हणजे एक रचनी कारणं नाही आहेत. ती कारणं एकतर आपण जेनजींना काय समजतो हा देखील मुद्दा आहे की ही जी भांडवल विरोधी जी म्हणजे आहे, तर ही खरंच आहे का हे पण बघण्यासारखं आहे जेनजींमध्ये की भांडवलशाही विरोधात आहे का. कारण मी इतक्या श्युअरिटीपर्यंत नाही की यांना ब्राह्मणवाद, भांडवलशाही या सगळ्या गोष्टींची समज त्यांना आता आली असेल, इतका ते केडर आहे अशा नजरेतून आपण त्यांना पाहिलंच नाही पाहिजे. आपण यांना असं पाहिलं पाहिजे की एका जागेवर अन्याय होतोय,
आणि त्या अन्यायाच्या बाबतीत यांची सत्सद विवेक बुद्धी काय म्हणते. हम्म. आणि या जनरेशनची त्या अन्यायाच्या विरोधात सत्सद विवेक बुद्धी सत्तेच्या विरोधात आहे, की ते न्यायाच्या बाजूने आहे. आणि त्यांना हे समजतंय की चुकीचं काय आणि बरोबर काय. तर इथं ही जी मूलभूत समज आहे, म्हणजे दोन प्रकारची समज आहे, एक वैचारिक आणि एक मूलभूत. आणि वैचारिक समज येण्यासाठी पहिले मूलभूत समज येणं आवश्यक आहे. मला वाटतं की ही जयंती त्या प्रवासात आहे. बिलकुल. बरं, या सगळ्या विद्यार्थी आंदोलनामध्ये म्हणजे स्कॅटर्ड होते विद्यार्थी देखील, कारण कुठली एक समग्र संघटना नव्हती. तर समजा जे विद्यार्थी अडचणीत आले, ज्यांना जसं तू म्हटलं की तुलाही डिटेन केलं गेलं, तर या सगळ्या समस्यातून सोडवण्यासाठी तुम्हाला काही इतर संघटनांची साथ लाभली का नेमकी? नक्कीच. या ज्या दिवशी जंतर मंतरचं आंदोलन झालं त्या दिवशी पहिलं तर ज्या डाव्या विद्यार्थी संघटना होत्या, त्यांचे जे कार्यकर्ते होते, त्यांना शोधून शोधून पोलिसांनी मारलं. आणि त्यांना शोधून शोधून पोलिसांनी डिटेन सुद्धा केलं, की त्यांचे रेकॉर्डवर नावं आहेत किंवा ते रेकॉर्डवर नसतील, असतील, जे काही आहे, पण त्यांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या छातीवर संघटनेचे बिल्ले पाहून त्यांना पकडलं गेलं, त्यांना डिटेन केलं गेलं. त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट असेल, यांचे सर्वांचे जे मोठे मोठे लिडरशिप आहे ते पोलीस हेडक्वार्टरमध्ये जाऊन त्यांना सुरक्षाही देत होते आणि त्यांना डिटेन्शनमधून बाहेरही काढत होते. आणि पोलिसांना ती भीती होती की यांना जर डिटेनमध्ये ठेवलं आपण करून तर अजून आंदोलन वाढेल. त्याच्यामुळे पोलिसांवर तो दबाव होता. पण यामध्ये आहे की दिल्ली पोलिसांचं म्हणजे जे डोकं आहे ते गुडघ्यात आहे, याचा मला चांगलाच अनुभव आला. म्हणजे बिलकुल. पण आता तू या आंदोलनामध्ये जे काही आंदोलन झालं, एका मंत्र्याचा राजीनामा झाला, जी विद्यार्थी संघटनेची मागणी होती. आता हा राजीनामा झाल्यानंतर या आंदोलनाचं उद्दिष्ट संपलं आहे का, किंवा ते आणखी पुढे जाणार आहे? काय वाटतं तुला? या आंदोलन संपल्यानंतर त्या जंतर मंतरच्या भिंतींवर खूप ठिकाणी एक ओळ दिली होती की आंदोलन संपलंय, क्रांती नाही. म्हणजे मुलांना याची जाणीव आहे आणि ज्या चळवळीतले लोक आहेत त्यांना याची जाणीव. या आंदोलनातून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणं हे जरी त्याचा उद्देश होतं, पण हे देखील या लोकांना माहिती आहे की केवळ याचा राजीनामा घेऊन भागणार नाहीये. तर सीजेपीचं उद्दिष्ट तेवढंच होतं. सीजेपीचं जरी ते उद्दिष्ट होतं किंवा असेल नसेल जे काही, पण त्याच्या व्यतिरिक्त या सत्तेला ही मगरूर व्यवस्था जी आहे देशामध्ये, एक पायंदा पाडला त्यांनी की आम्ही काहीही करू पण आम्ही राजीनामा देणार नाही, आम्ही माघार घेणार नाही, आम्ही जबाबदारी घेणार नाही. तर तो जो पायंदा आहे तो मोडून काढला या मुलांनी. तर हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं यश आहे. बिलकुल. या आंदोलनात सामील झाल्याची जी अनुभूती तुला आलेली, त्याच्या संदर्भात तू काय सांगशील? मला या आंदोलनात म्हणजे खूप अनुभूती ही आली. सगळ्यात पहिली की या देशात प्रत्येकाला जोडणारी काही ना काही गोष्ट आहे कोणत्याही आंदोलनात. आणि ती पहिली अनुभूती ती होती की ही लोक जी आंदोलनात आहेत त्यांचं एकमेकांचं काहीच नातं नाहीये, कोणतंच रक्ताचं नातं नाहीये, किंवा ते एका कॉलेजला असतील की नसतील हे माहिती नाहीये, ते कोणत्या गावाचे आहेत की नाही माहिती नाही. पण जेव्हा ते त्या आंदोलनात आले होते तेव्हा ते ओळख नसताना काही काही लोक 12-12 तास हाताने हवा घालत होते आंदोलनातल्या येणाऱ्या लोकांना, जाणाऱ्या लोकांना. तिथल्या तिथेच या देशातल्या गोरगरीब घरातले आलेले मुलं असतील आंदोलनाला, ती मुलं लाईनमध्ये येऊन व्हॉलेंटियर म्हणून, सेल्फ व्हॉलेंटियर म्हणून काम करत होते. म्हणजे जे काम सरकारचं आहे साफसफाई करण्याचं, ते काम इथे मुलं करत होती. मुलं घाण वेचण्यापासून काम करत होती, मुलं हवा घालण्यापासून काम करत होती, कोणी पाणी वाटत होतं, कोणी जेवण वाटत होतं. ही जे मुलांनीच मुलांसाठी जे एका आंदोलनात तयार केलेली व्यवस्था आहे, याची प्रचिती इतक्या विषमतावादी वातावरणात निर्माण होणं हे माझ्यासाठी खूप चांगली म्हणजे आशादायी चित्र वाटलं मला. की तुला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो की जात, वर्ग, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश या सगळ्या भेदांवर मात करून जी समता, बंधुता या आंदोलनाने निर्माण केली, ही तोडण्यासाठी येणाऱ्या काळात आरक्षण विरोधी आंदोलन किंवा अन्य काही अशी आंदोलनं ही उभी केली जातील अशी भीती व्यक्त केली जाते. तुला काय वाटतं या संदर्भात? तर याच आंदोलनातून ते झालं की नंतर ह्या आंदोलनानंतर सत्तेने आणि सत्तेच्या बाजूने असणाऱ्या काही उच्चवर्गीय किंवा उच्च जातीय लोकांनी आरक्षण हटाव नावाचा एक ग्रुप आणला आणि तो इंस्टाग्रामवर त्यांनी लॉन्च केला आहे. पण आपण हे पाहिलं पाहिजे की या जेनजी पिढीने त्यांना उत्तरही दिलं. जेव्हा त्यांनी आरक्षण हटावचा मुद्दा आणला तेव्हा आम्ही जाती हटावचा मुद्दा आणला की तुम्ही जाती हटाव आंदोलन आम्ही करू जर तुम्ही आरक्षण हटाव म्हणाल. जाती हटवा, आरक्षण हटून जाईल. त्याचा मूळ जर जाती आहे तर त्याच हटवा. त्यावेळी ह्या आरक्षण हटावच्या ज्या चळवळीला तिची जी हवा होती तीच या मुद्द्याने फूस केली. तर मला तरी असं वाटतं की जर या पिढीमध्ये सत्तेच्या बाजूने असणारे लोक असतील तर त्या सत्तेला जाब विचारणारे लोक सुद्धा याच पिढीमध्ये जन्माला आली आहेत.
असं मला शेवटी तू या आंदोलनाच्या संदर्भात नेमकं काय सांगू इच्छितो? या आंदोलनातून शेवटी म्हणजे मला एकच सांगावं असं वाटेल की आपण म्हणजे आपली जबाबदारी फुले शाहू आंबेडकरी म्हणून किंवा आपण जात वर्ग स्त्रीजास्तांच्या मुक्तीचे कार्यकर्ते म्हणून जर आपण स्वतःला म्हणवून घेत असाल तर आपली अकाउंटेबिलिटी अजून वाढली आहे, आपली जबाबदारी वाढली आहे. ह्या आंदोलनातून बाहेर निघणारी जी लोक आहेत, निघणारी विद्यार्थी आहेत, ती कशा पद्धतीने वैचारिक करता येतील, त्यांना काय विचार आपल्याला देता येतील, या जिन्नी मुद्द्यावर येऊन ते आंदोलन केलंय, पण तिची वैचारिक जडणघडण करणं देखील त्या आपल्या हातात आहे. म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपली संघटनांची चळवळीची जबाबदारी अधिक वाढली आहे आणि त्या जबाबदारीने आपण काम केलं पाहिजे. बिलकुल. जंतर मंतरवरून जे चेहरे म्हणजे नेहा बोरा असेल, मोहम्मद इरफान असेल, यानंतर तिसरा चेहरा जो व्हायरल झाला तो म्हणजे सिद्धार्थ साठेचा. आणि सिद्धार्थ साठेने या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या संदर्भात आज थ्री वेज मीडियाबरोबर जी चर्चा केली त्याबद्दल सिद्धार्थचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तू या पिढीचं नायकत्व जंतर मंतरवर केलं त्याबद्दल.